नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही हार गेलेला असतो तर नैनाने आता कलाच्या बॅगमध्ये नेऊन ठेवलेला असतो. तेव्हा आता आरोप मात्र कलावर येत असतात. तर आता सरोज आबांना म्हणते की चला आता जे काही व्हायचे असेल त्या कलाच्या रूमची झडती घेण्यासाठी तर ते तुमच्या समोरच आता व्हायला हवी. मग तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आतमध्ये चला. सरोज मात्र खूप तोऱ्यात संगीताकडे रागाने बघत हे आबांना म्हणत असते की सर्वजण लगेच अद्वैत सुद्धा समोर असतो आणि सर्वजण आता अद्वैत आणि कलाच्या रूम मध्ये येतात. संगीता आणि रॉकेट तर खूप घाबरतात आणि तेव्हा नैना तोपर्यंत लगेच रूम मध्ये तो कलाच्या बॅग मध्ये हार ठेवते आणि तेथून ती बाहेर येत असते. तेव्हा तिला लक्षात येतं की सर्वजण आता रूम मध्ये येत आहेत म्हणून. तेव्हा ती घाईने आता एका बाजूला आपल्या रूम मध्ये जाऊन लपते. तेव्हा सर्वजण अद्वैत आणि कलाच्या रूम मध्ये जातात आणि नैना मागून हे सर्व पाहत असते आणि परत आता लगेच नैना सर्वांच्या पाठीमागे येते. जसं तिने काहीच केलेलं नाही असं मुद्दाम ती सर्वांना दाखवते. तर अद्वैत रूम मध्ये येतो आणि म्हणतो की हे बघ आई, हे लॉकर आणि हा बॉक्स मध्येच हार ठेवला होता. तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की तुझा कप्पा जरा नीट बघ. तेव्हा मात्र आता लगेच सरोज रागाने विचारते की हा कप्पा कोणाचा आहे. तर कला लगेच म्हणून जाते की माझा मॅडम. तर लगेच सरोज रागाने म्हणते मी तुला विचारलं होतं का? मी माझ्या मुलाशी बोलते ना, त्यामुळे तू मात्र मध्ये मध्ये बोलू नकोस. तेव्हा कला बिचारी आपली रडत असते आणि खाली मान घालते. संगीता सुद्धा खूप घाबरून गेलेली असते आणि आबांना सुद्धा या सरोजचा खूप राग येत असतो. परंतु नैना तर ही आपली गालातल्या गालात हसत असते. तेव्हा सरोज रागाने अद्वैतला म्हणत असते की माझा या मुलीवर काडीचा सुद्धा विश्वास नाही, त्यामुळे जराही तू हिच्यावर विश्वास ठेवू नको. त्यावर आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, अरे चल तू येथेच कुठेतरी शोध, कुठेतरी पडलेला असेल. मी इकडे पाहतो, तू तिकडे पहा आणि सर्वांना इकडे तिकडे शोधायला सांगतात. तेव्हा मात्र आता सर्वजण इकडे तिकडे हार शोधत असतात. सरोज आणि अद्वैत हे कपाटात शोधत असतात. कला आणि संगीता मात्र या अगदी टेन्शन मध्ये उभ्या राहतात, कारण त्यांनी काही केलेलं नसतं पण आज मात्र आरोप आपल्या कलावर येणार असतो. रोहिणी कपडे शोधत असते आणि रजनी ही सर्व ते कपाट, ड्रॉवर वगैरे शोधत असते आणि अद्वैत हा इकडे कपाटात, तिकडे कपड्याखाली वगैरे सर्वत्र शोधत असतो आणि सर्वजण आता हार शोधायला सुरुवात केलेली असते. परंतु नैना तर मात्र आता दिमाखात उभी असते. तिला माहिती असतं की आता सरोज मामी जेव्हा कलाची बॅग उचकतील आणि त्यातून तो हार निघेल तेव्हा मात्र आता तिला खूप आनंद होणार असतो, कारण तिने जे काही कृत्य केले आज ते कलावर येणार असतात आणि कला ही सर्वांच्या तोंडावर आपटणार असते हे आता नैनाला माहिती असतं. आणि त्याच नंतर तेवढ्यात सरोज ही कलाच्या बॅगमधून तो हार काढते. नैनाला मात्र आता खूप आनंद होतो. तेव्हा लगेच म्हणते की वा कला खरे, आणि संगीताला धक्का बसतो. तर कलाला सुद्धा खूप धक्का बसतो आणि सरोज ही कला समोर तो हार धरते. तेव्हा सर्वजण अगदी पाहत असतात, परंतु कलाला हे माहिती नसतं की हा हार आपल्या बॅगमध्ये आला कुठे. तेव्हा लगेच सरोज रागाने अद्वैतला म्हणते की हे बघ, तुला जर असं अजून सुद्धा हिच्यावर विश्वास असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीच. तेव्हा सर्वजण आता विचारात पडतात की नक्की हे काय झालं, कलाच्या बॅगमधून हार आलाच कसा. आबांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि अद्वैत सुद्धा अगदी शांत असतो. कला ही विचार करत असते की असं काय झालं असेल. तेव्हा रागाने सरोज आता आणि लगेच रोहिणी ही तिच्याजवळ येते आणि बघितलंस ना अगं सरोज वहिनी, अगं अद्वैत त्या कलाच्या बॅगमध्ये हार सापडला असून सुद्धा काहीच कसा तिला बोलला नाही. तेव्हा सरोज रागाने म्हणते की रोहिणी हे बघ, मी सुद्धा तेथेच होते. आता नव्याने हे सर्व सांगून तू काय सिद्ध करणार आहे? उगाच रोहिणी तू माझे कान भरू नको म्हणून तावतावाने सरोज आपल्या रूम मध्ये निघून येते. तेव्हा आता रोहिणी सुद्धा मागे आल्यानंतर परत सरोजचे कान भरायला सुरुवात करते की अगं सरोज वहिनी, तू आणि तुझा अंदाज मी मानला बर का. हे बघ ना, आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या डोळ्यावर कला खरेची पट्टी आहे. तू एकटीच अशी होती की तुला जे माहिती होतं की बरोबर तो हार तिच्या कपाटामध्ये तुला सापडणार म्हणून. अगं त्या कलाला चेटमेट करणं हे पक्क कठीण होतं, परंतु तू तर मात्र पक्की खेळाडू निघाली. सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, मी तुला अगोदरच सांगितलं होतं, आधी उंट, घोडा, प्यादी याचे खेळ खेळायचे आणि सगळ्यात शेवटी राणीला बाहेर काढायचे. तेव्हा रोहिणी म्हणते की पण एवढं मानणारी तू नाहीस, नक्की अजून काहीतरी तुझ्या डोक्यामध्ये नवीन प्लॅन शिजतोय. हो ना, मी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते ना. आता तुला मला सांगायचे नसेल तर नको सांगू, परंतु एक गोष्ट मात्र सरोज वहिनी तू लक्षात ठेव, तुला जे काही करायचे असेल ते तू कर. मी तुला कायम हे सांगत राहील की रोहिणी कायम तुझ्या सोबत असेल. तेव्हा सरोज म्हणते की आता अद्वैतवर त्या कलाचा जास्तच असा प्रभाव पडायला लागला, त्यासाठी फक्त एकच असा विचार माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे, तो म्हणजे अद्वैत पासून कसं तिला लांब ठेवता येईल.
तेव्हा आता रोहिणी म्हणते की ऑल द बेस्ट सरोज वहिनी। तेव्हा रोहिणी आता खुश होते आणि रोहिणी म्हणते की खरी मज्जा तर मला येणार आणि कला खरे तुझा आता उरला सुरला खेळ आता लवकरच हा म्हणजे बंद होणार, त्याचा सर्वात जास्त फायदा आता मला होईल, म्हणून आता रोहिणीला खूप असा आनंद होतो। त्यानंतर कला मात्र आता आपल्या रूममध्ये येते आणि तिला घडलेला सर्व प्रसंग आठवून खूपच असं रडायला येत असतं, कारण तिने काही केलेलं नाही परंतु आरोप मात्र आता शेवटी तिच्यावर आलेले असतात। म्हणून आता कला ही आता सर्व म्हणजे सरोज जे बोललेले असते त्या विचारांचा विचार करत असते आणि सरोज तिच्यावर धावून सुद्धा आले। एवढं सर्व होऊन सुद्धा तुझी उचकटण्याची सवय काही जात नाही, निर्लज्ज कुठून असे म्हणून तिचा अपमान केला आणि तिच्या कानामागे मारायला सुद्धा ती धावली। हे सर्व काही कलाच्या डोळ्यासमोर येतं आणि खळखळ असं पाणी तिच्या डोळ्यामध्ये येत असते। तेव्हा आता कला लगेच डोळ्यातील पाणी पुसते, कारण तेथे अद्वैत आलेला असतो। कला लगेच उठते आणि कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ, मला माहिती नव्हतं की तो हार माझ्या कपाटात कुठून आला। त्यावर अद्वैत म्हणतो की माझा पूर्णपणे कला तुझ्यावर विश्वास आहे असं म्हटल्यानंतर कलाच्या जीव येतो खूप मोठा असा आधार तिला अद्वैतचा आज मिळतो। अद्वैत म्हणतो की तो हार जरी तुझ्या कप्प्यात पिशवीत सापडलेला असला तरी सुद्धा तो हार काही तू घेतलेला नाही। तेव्हा कला इतकी खुश होते आणि खुश होऊन ती अद्वैतच्या गालगुच्च्या धरते। अद्वैत जोरात ओरडतो आणि काय ग खरे तू काही वेडी आहेस का? तेव्हा कला म्हणते की अरे सॉरी, फक्त मी आज तुझ्याशी नीट वागायचा प्रयत्न करत होते। तर अद्वैत म्हणतो की आजपर्यंत कधी तू माझ्याशी नीट वागली का? काय चाललं तुझं? आणि मला एक गोष्ट सांग, त्या नाटकात तू सामील होती का? तर कला म्हणते की नाही रे, अरे जसजसं नाटक हे पुढे होत गेलं तेव्हा मला त्यातलं जे काही आहे तर ते कळलं आणि त्यात आई होती हे मला समजलं। तर अद्वैत म्हणतो की खोटारडी। तेव्हा कला म्हणते की अरे आई शपथ। तर अद्वैत म्हणतो की मिसेस खरे सुद्धा काय एक अशा विचित्र आयडिया त्यांना शोधतात। तेव्हा कला म्हणते की हो अद्वैत मला माहिती आहे, मान्य सुद्धा आहे, परंतु ती जे काही करते ना ती आपल्यासाठी तिने केलं होतं। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मला त्यांचा हेतू कळतो, त्या काही चुकीच्या नाही केलं, परंतु हा सर्व मूर्खपणा तुझा आहे आणि तू सर्व काही पुढे कंटिन्यू करत गेली। तेव्हा कला म्हणते की जर तुला कळले असते तर तू काय केलं असतं? तर अद्वैत म्हणतो की हे बघ, मी असं तुझ्यासारखं कंटिन्यू केलं नसतं, कारण असा टाइमपास करायला माझ्याकडे वेळच नाही। तर कला म्हणते की एक्झॅक्टली, म्हणजे तू त्या सिच्युएशनची मज्जा घेतलीच नसते। तर अद्वैत म्हणतो की काय संबंध? कला म्हणते की हो अरे तू तर बॉम्बाबॉम्ब केली असते आणि सगळ्यांसमोर माझ्याशी भांडला सुद्धा असता। तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे ग काही कसे बोलतेस? तर कला म्हणते की अरे खरंच बोलते, हे बघ तुला बाकी जगात सर्व काही येत असेल परंतु मज्जा मात्र घेता येत नाही, हे तू कबूल कर। अद्वैत म्हणतो की काही कसं बोलतेस? कला म्हणते की नाही ते तू कबूल कर, अरे आहेस तसा तू, तुझ्या बुद्धिमत्तेतील तो फरक आहे। अद्वैत म्हणतो की हो आहे, तुझ्या बुद्धिमत्तेत आणि माझ्या बुद्धिमत्तेत खूप असा फरक आहे, तू मात्र बालिश आहे। तेव्हा कला म्हणते की बाकी सर्व तू आहेस ना, मग हे सर्व तूच आहे, तूच बालिश। अद्वैत म्हणतो की नाही तू सुद्धा बालिश। तर कला म्हणते की जो म्हणतो ना तोच असतो। अद्वैत म्हणतो की हे बघ हे सर्व आपण शाळेमध्ये बोलायचं, आठवते का तुला? तेव्हा कला म्हणते की हे बघ तुला आठवते का शाळेत एक कविता होती, चांदो मामा कावलास का, घराच्या भिंतीमागे लपलास का, ही कविता तुला आठवते का? तेव्हा अद्वैतला सुद्धा हसू येतो। तर कला म्हणते की हे बघ हसला। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ हसलो म्हणजे हसलो, तुझ्या जोकला नाही हसलो, आणि जो तुझ्या जोकला हसेल ना तो 100% वेडा आहेस। तर कला म्हणते की अरे तूच आता हसला, कळलं ना कोण वेडा आहे? तर अद्वैत म्हणतो की हे बघ अगं मी खराखुरा नाही हसलो। म्हणून अद्वैत झोपायची तयारी करतो। तर कला लगेच खुश होऊन म्हणते की गुड नाईट चांदोमा। तेव्हा अद्वैत झोपतो, म्हणजे झोपलेला असतो। तर कला ही त्याच्याकडे पाहत असते आणि खाली पडला झोपला तरी त्याचं नाक मात्र वरच असतं। पण आज मात्र मला एक गोष्ट कळली की मनाने आपला जो काही अद्वैत चांदेकर आहे तो खूप चांगला आहे, पण हल्ली मात्र मला त्याच्या सोबत राहायला खूप मजा अशी यायला लागलेली आहे, म्हणून कला खूप खुश होते। म्हणून कला सुद्धा ही खूप छान अशी झोपी जाते, कारण ती आता अद्वैतवर खूप खुश असते। त्यानंतर सकाळ होते आणि कला ही तयार होऊन नाश्त्याची तयारी करायला किचन मध्ये काम करत असते आणि तेवढ्यात पेपरवाला येतो आणि पेपर असे म्हणते। तेव्हा कला घाईने धावतच जाते, पेपर घेते आणि तेथे सोफ्यावर ठेवते आणि लगेच ती आजोबा बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणते की गुड मॉर्निंग आजोबा, बसा खाली, मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते। आणि आजोबा मात्र डायनिंग टेबलवर बसतात। तेव्हा कला ही आबांसाठी पोहे आणून देते आणि आबांना पेपर सुद्धा वाचायला देते। आजकालच्या बातम्या खरंच खूप
खूप मस्त आहेत। आबा खुशून वाचत असतात आणि तेवढ्यात अद्वैत हा बाहेर येतो आणि आबांना गुड मॉर्निंग करतो। आबा म्हणतात की सुप्रभात आणि अद्वैतला खूप थंडी वाजते म्हणून तो विचार करतो आजकाल थंडी सुद्धा खूप वाढली आणि त्यामुळे सकाळी उठायला लवकर असं जीवर येतं आणि त्यासाठी लगेच आता कडक कॉफी हवी, नाहीतर झोप मात्र काही जाणार नाही आणि कलाही आपल्या कप मध्ये कॉफी ओतत असते। अद्वैत कॉफी म्हणणार तोच लगेच कलाही त्याच्या समोर कॉफी आणून ठेवते आणि काही न बोलत ती आतमध्ये निघून जाते। तर आबा सुद्धा ही पाहत असतात आणि अद्वैत एकटक कलाकडेच पाहत असतो। तेव्हा मात्र आता अद्वैत वर डोकावून पाहतो आणि विचार करतो की आज सूर्य काही नॉर्मल दिशेनेच उगवले की काय। मग या खरेला काय झालं की मी काही न बघता हिने डायरेक्टली कॉफी घेऊन आली आणि कला ही किचन मध्ये येते आणि अंजुला म्हणते की चल आता तू वाटाणे सोलायला घे, आपण आज वाटाण्याचा रसा करूयात। कांदा कापते तोपर्यंत आणि तेवढ्यात संगीता बाहेर येते तर कला खुशून गुड मॉर्निंग असं करते। संगीता म्हणते की अगं कला भाजी कोणती करायची आहे, तर कला म्हणते की आई अगं स्वयंपाकात मदत करायची काही गरज नाही। तर संगीता म्हणते की अगं पण कला ही तिच्या हाताला धरते आणि आई तू बसून नाश्ता कर असे म्हणत असते। तर संगीता म्हणते की अगं आबांची समोर काय कला काय करतेस, अगं नाही मला खाता येणार, एकतर कामं खूप पडलेली आहेत मी काम करते। परंतु कला मात्र काही ऐकत नाही आणि कला म्हणते की नाही आई मी तू आज येथे बस आणि नाश्ता कर। तेव्हा मात्र आता कला ही आपल्या स्वतःच्या हाताने आईला पोहे वाटते। अद्वैत हा कलाकडे पाहतच असतो आणि संगीताकडे बघता बघता कॉफी पित असतो। तेव्हा मात्र आता संगीता म्हणते की अहो अद्वैतराव कॉफी थंड होईल आणि पोहे सुद्धा गार होतील। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो खातो ना। तेव्हा कलाचं लक्ष जातं, कला विचार करते की अरे यार याला तर पोह्यासोबत लिंबू लागत, नाहीतर परत ओरडायचा की खरे लिंबू। तेव्हा अद्वैत तोच विचार करत असतो की जर पोह्यांसोबत लिंबू असते तर मज्जा आली असते आणि तेवढ्यात कला ही लिंबू घेऊन येते आणि त्याच्या ताटात ठेवते। अद्वैत तर आता विचार सुरुवात करतो, हिला कसं कळलं असेल की मला लिंबू लागतं म्हणून, ही तर काय आता माझ्या मनातील काढून घेण्यासाठी काही जादूगारपणा शिकली की काय। आबा तर हे सर्व पाहत असतात की या दोघांचं नक्की काय चाललं ते, की मीच मोठ्याने बोललो आणि हिने ऐकलं म्हणून। तेव्हा लगेच आबा विचारतात की काय रे अद्वैत काय चाललं, तू कसला विचार करतोस। लगेच अद्वैत आबांना विचारतो की आबा आता काही मी मोठ्याने बोललो होतो का लिंबू वगैरे मला काही लागते म्हणून। तेव्हा आबा म्हणतात की अरे छे तू तर कॉफी पित होता, लिंबू बिंबू तू काहीच बोलला नव्हता। विचार करतो की मग हिला कसं कळलं की मला लिंबू हवंय म्हणून आणि तेवढ्यात कला ही अंजूशी बोलत असते आणि अद्वैत एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि तो परत पोहे खायला सुरुवात करतो। त्यानंतर मात्र नैना ही आपल्या रूम मध्ये फ्रेश होऊन तयार होत असते आणि तेवढ्यात तिला सौरभचा कॉल येतो आणि सौरभचा कॉल बघितल्यानंतर नैनाला आणखीन राग येतो आणि काय कटकट आहे सारखा सारखा का हा मला कॉल करत असेल आणि लगेच ती फोन उचलते आणि हॅलो अरे सौरभ बोल ना। तेव्हा सौरभ म्हणतो की काय ग पुढच्या पैशाची सोय कधी करणार आहे ते काही सांगितलं नाही। तेव्हा नैना म्हणते की अरे सौरभ, तर लगेच सौरभ म्हणतो की अगं जेवढ्या प्रेमाने तुला सौरभ म्हणायचं असेल तेवढं म्हण, परंतु त्यासाठी पैसे आणि त्याची मुदत या दोघांमध्ये काही असा फरक नाही पडणार। तेव्हा नैना म्हणते की अरे सौरभ जी काही मी तुला अंगठी दिली ती कमीत कमी 1 किंवा 1.25 लाखाची आहे, मग अजून थोडा वेळ दे फक्त। तेव्हा सौरभ म्हणतो की या अगोदर खूप असा वेळ दिला, अजून किती वेळ तुला लागतो। नैना म्हणते की अरे जरासा धीर धर। तर सौरभ म्हणतो की हे बघ धीर धरण्यासाठी 1-2 लाख रुपये पुरेसे नसतात ग, अगं धीर धरण्या इतकी अमाऊंट तरी मला दे, मग निवांत असा मी धीर धरून राहतो। तेव्हा नैना म्हणते की अरे पण अरे समजून घे। तर सौरभ काही ऐकत नाही। सौरभ म्हणतो की हे बघ उद्याच्या उद्या रक्कम मला हवी आहे। तर नैना म्हणते अरे सौरभ ऍटलिस्ट मला जरा बोलून तर दे, बोलून दे ना मला। तेव्हा सौरभ मात्र काही ऐकायला तयार नसतो। सौरभ फक्त पैशाचा तिच्याशी विषय काढत असतो। तुम्हाला पैसे केव्हा देशील ते मला सांग, देशील ना पैसे तुम्हाला, आणि जेव्हा तुम्हाला पैसे देशील ना तेव्हा आपण निवांत आणि अगदी आनंदाने बोलू, म्हणून सौरभ आता फोन कट करून टाकतो। तेव्हा नैना खूप वैतागते, तिला खूप टेन्शन येतं, अरे काय हा सौरभ, काय ही नैनावर वेळ आली, इतकी मोठी चांदेकरांची सून मी आणि एक फुटकी कवडी सुद्धा माझ्याकडे नाही, मी कुठून याला इतके पैसे सर्व आणून देऊ। आणि खरं तर चांदेकरांसाठी 8-10 लाख रुपये ही काहीच मोठी अशी अमाऊंट नाही, पण मी काय करू आता, एवढे पैसे मी याला कुठून आणून देऊ, म्हणून आता हिला खूप टेन्शन येत। खरंच आता खूप वाईट पद्धतीने या सर्वात मी अडकले, म्हणून आता नैना खूपच अशी गोत्यात येते। तेव्हा मात्र इकडे कलाचं काम सुरू असतं। कला सर्वांना अजून नाश्ता तिला द्यायचा असतो आणि तेवढ्यात रोहिणी आणि सरोजा
बाहेर येतात तर लगेच सरोजी अद्वैतला गुड मॉर्निंग करते, आबांना सुद्धा. आबा सुद्धा सर्वांना सुप्रभात असे म्हणतात. तेव्हा कला ही संगीता बरोबर गप्पा करत असते आणि तेवढ्यात सरोज म्हणते की अद्वैत, अरे एक खूप मोठी अशी गुड न्यूज आहे, आपल्याला खूप मोठं असं डील मिळालं. तेव्हा अद्वैत विचारतो की कसलं डील. तेव्हा लगेच सरोज म्हणते की अरे कोकणामध्ये दिवे आगरला खासदार नाईक म्हणून आहे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. मग त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असे दागिने बनवून हवे आहे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आपल्याला दिले. तेव्हा आबा म्हणतात की नाईक म्हणजे आपल्या कोल्हापूर मधील जे आमदार आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी का. तेव्हा सरोज म्हणते की करेक्ट, त्यांचे चुलत भाऊच आहेत ते. सकाळी त्यांनीच मला फोन केला होता आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला दिलं आणि त्यासाठी त्यांनी मला फोन केला होता. तेव्हा सरोज आणि संगीता सुद्धा हे ऐकतात आणि त्या सुद्धा खूप खुश होतात. आबा म्हणतात की वा, म्हणजे सकाळी सकाळी सरोज तू उत्तम अशी बातमी दिली म्हणून आबा खुश होता. त्यावर संगीता म्हणते की हे बघ अद्वैत, खरंच खूप मोठं डील आहे, यामध्ये तू नीट व्यवस्थित लक्ष घाल, कारण वधूचे दागिने आपल्याला करायचे आहेत, घरच्या बायकांचे सुद्धा वेगळे दागिने आपल्याला बनवायचे आहेत. आणि कला तर अगदी कान देऊन हे खुशून ऐकत असते. सरोज सांगत असते की काही गिफ्ट म्हणून त्यांना लोकांना काही दागिने द्यायचे आहेत आणि ह्या सर्व कलेक्शनचं आपण जर उत्तम असं मार्केटिंग करू शकलो तर आपल्याला असं करोडोंचा यात फायदा होणार आहे. ही गोष्ट चांगलं अद्वैत तू लक्षात घे, त्या दृष्टीने या सर्वाचा तू विचार कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, लगेच मी आई कॉमाला लागतो आणि मला असं वाटतं की ह्या कलेक्शनला युनिक असं आपण एक वेगळं नाव द्यायला हवं. तर ते ऐकून कला सुद्धा खूप खुश होते. तर अद्वैत म्हणत असतो की वेगळ्या नावामुळे ह्या कलेक्शनला एक असं वेगळी आणि ह्या डिझाईनला सुद्धा एक नवीन अशी ओळख मिळेल. काही नावामुळे त्या ज्वेलरीचं ग्रँजर वाढतं, त्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. हा इव्हेंट झाल्यानंतर ती ज्वेलरी ह्या लोकांच्या हातात असते, त्यामुळे ती पॉप्युलर असते आणि त्यासाठी आपल्याला मार्केटिंगसाठी अगदी खूप सोपं होतं आणि त्यानंतर आपण ते डिझाईन्स मार्केटमध्ये लॉन्च करायचे, त्यामुळे पर्टिक्युलरली लोक त्या नावाने शोधत येतील. तेव्हा सरोजला सुद्धा हे म्हणणं पडते आणि सरोज म्हणते की हो अद्वैत, एकदम करेक्ट आहे तुझं म्हणणं. तर आबा खूप खुश होतात आणि आबांचं सर्वोच्च हे सर्व ऐकून म्हणतात, याला म्हणतात बिझनेसचं हे डोसक. तेव्हा अद्वैत सुद्धा खुश होतो आणि सरोज सुद्धा अद्वैत तर खूप खुश असते. परंतु रोहिणी तर हे सर्व ऐकून खूप असं तोंड वाकडं करते. कला आणि संगीता हे सर्व ऐकतात आणि त्या सुद्धा खूप खुश असतात आणि तेवढ्यात कला म्हणते की मी काय म्हणते. परंतु आता कलाचा आवाज ऐकल्यानंतर मात्र सरोजला खूप राग येतो आणि रोहिणी लगेच ही कलाकडे पाहायला रागाने सुरुवात करते आणि कला लगेच म्हणते की मला असं वाटतं की आपण ह्या कलेक्शनला राज वैभव असं नाव दिलं तर. तेव्हा सरोज तर रागाने पाहायला सुरुवात करते, परंतु आबांना मात्र कलानेही सांगितलेलं नाव खूप आवडतं. तेव्हा कला पुढे येते आणि कला म्हणते की आपल्याला या दागिन्याच्या निमित्ताने काही वैभव मिळतंय असं लोकांच्या मनात यायला हवं आणि हे दागिने सुद्धा अगदी राजघराण्यातील आहे असं त्यांना वाटलं पाहिजे, मग ते आपला ब्रँड स्वतःकडे आयुष्यभर जपते. तेव्हा आता कलाने सांगितलेले ह्या सर्व गोष्टीचा अद्वैत आणि सरोज बारकाईने विचार करत असतात. आबांना तर कलाचं खूप काही पटतं आणि ते खुशून हसतात सुद्धा. त्यावर कला म्हणते की म्हणून मला असं वाटतं की त्याचं नाव राज वैभव असं असावं. तेव्हा मात्र आता अद्वैतला सुद्धा हे पटतं. अद्वैत म्हणतो की अगदी परफेक्ट, असं खूप छान असं हे नाव आहे, मला ते खूप आवडलं. तेव्हा मात्र आता चक्राचूर होऊन आपली सरोज रागाने अद्वैतकडे पाहायला सुरुवात करते आणि रोहिणी सुद्धा. संगीता आणि अंजू आबा खूपच खुशून हसत असतात. अद्वैतला हे नाव आवडलं म्हणून लगेच कला खूप खुशून त्याच्याकडे बघत असते. तर अद्वैत म्हणतो की आजच हे नाव मी रजिस्टर करतो, आपण हेच नाव ठेवूया. तेव्हा सरोज सुद्धा तयार होते तर आबा खुश होता. त्यावर सरोजी अद्वैतला म्हणते की अद्वैत, आपल्याकडे फार असा वेळ नाही, लवकरात लवकर आपल्याला सर्व हालचाली करायला हव्यात, कारण मी त्यांच्याशी बोललेले आहे, त्यांना लवकरात लवकर आपल्याला काहीतरी डिझाईन्स पाठवायच्या आहेत. तर अद्वैत म्हणतो की आई तू काही काळजी करू नको, आज मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना हे सांगतो आणि जी काही पीपीटी आहे ती रेडी ठेवायला सांगेल. आपली डिझाईन ही एक्सक्लुझिव्ह असेल, यावर आपण जास्त फोकस करूया. तेव्हा आता सरोज ही खुश होते आणि मनात विचार करते की शाब्बास अद्वैत, आता मात्र अद्वैत या प्रोजेक्ट मध्ये अगदी बिझी होईल. अगोदर हे लग्न आणि त्यानंतर लोकांसाठी हे कलेक्शन लॉन्च, त्यामुळे आता डोकं वर काढायला सुद्धा याला वेळ मिळणार नाही आणि कुठल्याही कामात याचं फक्त यावर लक्ष असेल. आणि बरोबर आता याच्या ही घरगुती गोष्टी, ती मुलगी आणि तिची ती फॅमिली, या सगळ्यातून लक्ष याचं दुसरीकडे वळेल. तेव्हा सरोज मात्र खुश होते. तर अद्वैत म्हणतो की चला आता येतो मी. तेव्हा आता कला ही किचन मध्ये जात असते आणि अद्वैत उठतो आणि डायरेक्ट तो कला जवळ येतो आणि कलाला म्हणतो की या डिझाईनच्या कामामध्ये आता मला तुझी खूप मदत
लागणार आहे. मी ऑफिसला जाऊन येतो, तोपर्यंत तू एक काम कर, बेसिक काही डिझाईन्स असतील त्याचे सॅम्पल आपल्याला रेडी ठेव. बाकी क्लायंटचे डिटेल्स आपल्याकडे आल्यानंतर पुढे काय करायचे हे आपल्याला कळेल, तसं त्यानंतर आपण ठरवूया. पण जे सांगितलं ते काम तू व्यवस्थित करून ठेव. आता मात्र अद्वैत या कामात कलाची मदत घेतो हे बघून आणि हे ऐकून मात्र सरोजला आणखीन राग येतो. जे काही तिने ठरवलेलं असतं ते होतं काही अगदी तिच्या मनाविरुद्ध. अद्वैत कलाला बाय करून निघून जातो तर सरोज मनात विचार करते आणि खूप अशी रागावलेली असते की ह्या अद्वैतचं काही डोकं फिरले की काय. या मुलीपासून हा लांब व्हायला हवा म्हणून इतकं मोठं प्रोजेक्ट मी त्याच्या ताब्यात दिलं आणि परत तर हा तिचीच मदत घेतो. तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सरोज ही रोहिणीला म्हणत असते, मी एक अशी चाल खेळते. तर रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी अगं एक चाल तू अशी वेगळीच करायला लागलीस ग. अद्वैत तिकडे ऑफिस मध्ये बिझी होईल आणि कला इकडे घर कामामध्ये आणि डिझाईन मध्ये ती मग्न होईल. म्हणजे असा काही तर तुला चान्स मिळेल की त्या दोघांना या कामामुळे एकमेकांशी बोलायला सुद्धा काही वेळ मिळणार नाही. आणि पर्याय तर असा आहे की त्या दोघांमधील अंतर तर वाढेलच आणि कला ही सुद्धा कामामध्ये गुंतलेली असते आणि अद्वैत तिची वाट बघत असते. तेव्हा कला ही घाईने बॅग घेऊन येते सामानाची आणि अद्वैतला म्हणते की अरे मी डिझाईन्स बनायला घेणारच होते. तर अद्वैत म्हणतो की अगं पण कला म्हणते की थांब मी आले. म्हणून अद्वैत हा कलाकडे बघत विचार करतो की एवढी हिची काय धावपळ अशी चाललेली आहे. तेव्हा मात्र आता सरोज या दोघांकडे पाहते आणि तिला खूप आनंद होत असतो. तेव्हा कला ही दुधावरचं जे काही गरम झाकणे असते तर ती काढायला जाते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.